राम राम मंडळी. तर मंडळी आज आषाढी एकादशी, मग काय गोरक्षनाथ मंदिर 32 शिराळा इथं तर जायला लागतेच की हो. सोबत श्रावणी पण होती बघा. मग काय स्टँडवर गेलो आणि मागणं दिंडी आलेली दिसली. मग म्हणलं आता दिंडीतनं जायला लागतंय. बघता बघता भागायवाडी फाट्याच्या पुढे गेलो बघा. आणि जरा पुढे गेल्यावर मग काय गेलो रिक्षातनच. आपल्या नाथांच्या मंदिरात एकादशीला गर्दी असतीच असते हो, पण आषाढी एकादशी म्हटल्यावर काय हो विषयच नाही. आता जास्त कोणाला पंढरीला जायला जमत नाही, ती इथं नाथांचं दर्शन घ्यायला येते. गर्दी बघून तर मंडळी तुम्हाला कळतच असेल की हो, मंदिरात आज जाया गर्दी तितकीच, पण मुखदर्शन घ्यायला सुद्धा काय गर्दीच गर्दी. आम्ही पण मुखदर्शनच घेतलं आणि परत आपले फॉलोअर्स आपल्याला चिकुर्ड्यावरनं भेटायला आलते. आणि मी जी स्टोरी ठेवलेली की आपल्याला उपक्रम राबवायचा आहे, तिने येताना लाडू वगैरे घेऊन आलतीत बघा. साक्षीनं तिचं वाटप पण केलं आणि मंडळी आपल्या फॉलोअर्सने एका शब्दावर साक्षीला खूप मदत केल्या. खरंच लय भारी वाटलं, कारण कमवले ती माणूस की हो. साक्षीने एक मंडळी स्टोरी ठेवलेली बघा की आपल्याला एक उपक्रम राबवायचा आहे की खाद्यपदार्थ वगैरे वाटप करायचा आहे. तर मंडळी त्यात आपले फॉलोअर्स पण सहभागी झालेले आहेत. त्यांच्याकडून होईल तितकी मदत त्यांनी केलेली आहे. आता पुढे आमच्या श्रावणीची मैत्रीण गाठ पडली बघा. मग काय तिला पण घेतलं ब्लॉग मध्ये. आता बेंदूर आलायच की हो, मग काय पहिलं घ्यायला लागतेच की. मग मंडळी त्यात आणि श्रावणी आणि साक्षीचं डिस्कशन चाललेलंच होतं. मग काय प्रसाद घ्यायचा म्हणलं आणि डायरेक्ट घर गाठायचं. तर काय मंडळी व्हिडिओ इथपर्यंत बघितला असाच तर फॉलो तर करायला लागते की राव.